हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपले जे डिफेन्स मिनिस्टर आहेत राजनाथ सिंग, त्यांनी पाकिस्तानला एक वॉर्निंग दिलेली आहे। सर क्रीकमध्ये जर तुमच्या अशा ॲक्टिव्हिटीज चालू राहिल्या तर भारत गप बसणार नाही। आता आपण या व्हिडिओमध्ये पाहूया सर क्रीक एवढं महत्त्वाचं काय आहे की आपल्या संरक्षण मंत्र्यांनी अशी पाकिस्तानला वॉर्निंग दिलेली आहे। हे बघा, हे तुम्ही मॅपमध्ये पाहू शकता। सर क्रीकचा हा मॅप आहे। सर क्रीक हे एक इस्तुरी आहे, खाडी आहे। ती भारताच्या गुजरात राज्य आणि पाकिस्तानचं जे सिंध राज्य आहे यांच्यामध्ये आहे। 96 किलोमीटरची ही खाडी आहे बघा। आता याच्याबाबत भारताचा आणि पाकिस्तानचा वाद वर्षानुवर्ष चालूच आहे। तर वाद काय आहे? भारत म्हणतो की ही जी खाडी आहे याचा जो मधला पॉईंट आहे ती आमची बाउंड्री आहे, म्हणजे ती आपली मॅरिटाईम बाउंड्री आहे, म्हणजेच ती आपली सागरी हद्द आहे। परंतु पाकिस्तान काय म्हणतो की ही सर क्रीक जी आहे तिचा ईस्टर्न पार्ट, म्हणजे तिथं जी संपते पूर्व भागाकडे म्हणजे आपल्या गुजरातकडे, तिथपर्यंत पाकिस्तानची सागरी हद्द आहे, तिथपर्यंत त्यांची मॅरिटाईम बाउंड्री आहे। आता सर क्रीक महत्त्वाची काय आहे? सर क्रीक जी खाडी आहे तिच्यामध्ये ऑइल आणि नॅचरल गॅस आहे, तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे आहेत। तसेच हे जे क्षेत्र आहे ते मासेमारीसाठी खूप महत्त्वाचं आहे। आणि सर्वात मेन पॉईंट म्हणजे काय, आपली जी बाउंड्री आहे त्यानुसार एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन ठरत असतो। EEZ जे आहे ना तो ठरत असतो। EEZ काय असते तर EEZ म्हणजे आपली जी बाउंड्री आहे, आपलं जे कोस्ट आहे तिथून 200 नॉटिकल माईल म्हणजे जवळपास 370 किलोमीटरपर्यंत जो एरिया असतो तो त्या देशाचा एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन असतो। म्हणजेच काय तर तो देश तेवढ्या एरियामध्ये जे काही सागरी संसाधने आहेत, जे काही समुद्रातले रिसोर्सेस आहेत त्याच्यावर त्या देशाचा हक्क असतो। आता ही जी सर क्रीक खाडी आहे ती 96 किलोमीटरचीच आहे बघा। मग तुम्ही म्हणाल की आपण मिड पॉईंट म्हणजे 48 किलोमीटरचा एरिया जो आहे तो सध्या आपण तो क्लेम करत आहोत। आणि मग 48 किलोमीटर एरिया समजा आपण सर क्रीक जर पाकिस्तानला गेली तर आपला किती एरिया जाईल? 48 किलोमीटर एरिया जाईल समजा। मग आपलं काय नुकसान होणार आहे? म्हणून 48 किलोमीटरचंच नुकसान होईल ना। परंतु हे एवढं सोपं नाही। एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन जेव्हा मेजर करतात, जेव्हा मोजतात, तो आर्क पद्धतीनं मोजतात। असं आर्क पद्धतीनं म्हणजे ही जी बाउंड्री आहे तुमचा एक किलोमीटर जरी एरिया गेला आपला तरी कितीतरी 1000 स्क्वेअर किलोमीटर एरिया आपण गमावू शकतो। आणि आपला जो अरबी समुद्र आहे त्याच्यामधली आपल्याला बाउंड्री गमावणं हे परवडणार नाही, कारण तुमच्याकडं समुद्राचं कंट्रोल असणं खूप महत्त्वाचं असते। समुद्रामध्ये एकतर तुम्हाला संसाधने भेटतात, ऑइल नॅचरल गॅससारखे, पुन्हा काही मिनरल्स भेटतात, तुम्हाला काही खनिजे भेटतात, तसंच तुम्हाला तिथं मासेमारीचा सोर्स उपलब्ध होतो। तर हे सर्व फायदे असतात आणि स्ट्रॅटेजिकसुद्धा फायदे असतात। जसं की मिलिटरीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तुम्हाला समुद्रावर कंट्रोल असणं नेहमी फायद्याचं असतं। तुमचा ट्रेड जो असतो समुद्रातला चालत असतो व्यापार, त्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर समुद्राचं तुमच्याकडे कंट्रोल असणं खूप महत्त्वाचं असतं। त्यामुळं जर पाकिस्तान जसं म्हणत आहे पूर्ण सर क्रीक जर त्यांची बाउंड्री दिली आपण तर आपण जवळपास 20,000 स्क्वेअर किलोमीटर एरिया जो आहे तो लूज करू। आता हे कसं असतंय, जे इस्तुरी असते, जी खाडी असते त्याची बाउंड्री बदलत राहते। कशामुळं? भरती ओहोटीमुळं। तर हे सुद्धा एक कॉम्प्लिकेशन असतात त्याच्यामध्ये। परंतु आपण एक रॉ कॅल्क्युलेशन जर केलं तर जवळपास 20,000 स्क्वेअर किलोमीटर एरिया आपण लूज करू। जो अरबी समुद्रातला आहे तो म्हणजे आपला एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन आहे तो आपण एवढा लूज करू। त्यामुळं मग हे डिस्प्यूट एवढ्या वर्ष झालं चालू आहे, त्यामुळं आपण एवढं सिरियस आहोत या इश्यूबद्दल। तर आशा करतो तुम्हाला समजलं असेल की भारत आणि पाकिस्तानमध्ये जो सर क्रीकचा इश्यू आहे तो काय आहे। थँक्यू।